नमस्कार। आज वसई विरार शहर महानगरपालिकेत SRA बद्दल जनजागृती आणि SRA बद्दल माहिती देण्यासाठी आज मीटिंग घेण्यात आली होती। ह्या मीटिंगमध्ये आमदार स्नेहा दुबे पंडित, आमदार राजन नाईक आणि आमदार विलास तरे हे देखील ह्या मीटिंगमध्ये आले होते। ह्या मीटिंगमध्ये SRA चे महाप्रबंधक ठाण्यावरून आलेले होते। त्यांनी देखील उत्तर देण्याचे प्रयत्न केले आणि वसई विरारमध्ये SRA स्कीम ही जवळपास 2020 मध्ये जाहीर झाली असून देखील आजपर्यंत कोणत्याही माणसांना, कोणत्याही झोपडपट्टी धारकाला ह्याबद्दल काहीच कल्पना नव्हती। आज वसईतील सर्व झोपडपट्टी धारक ज्यांच्याकडे छोटी जागा आहे, परंतु ती झोपडपट्टी कधी तुटेल, कधी काय होईल ह्यांचा त्यांना नेम नव्हता, परंतु आज झोपडपट्टी धारकांना देखील एक आपल्या हक्काचं घर मिळणार आहे, त्याबद्दल त्यांच्या मनात फार आनंद दिसत होता। आणि आज वसईतील सर्व जे झोपडपट्टी धारक आहेत त्यांना एक पुढचं भवितव्य दिसत आहे। आता ह्याबद्दल वसई विरार शहर महानगरपालिकेच्या मुख्यालयामध्ये जी मीटिंग झाली त्यामध्ये काय बोलण्यात आलं हे आता आपण ऐकूया। कार्यकारी अभियंता हे देखील उपस्थित झालेले आहेत, त्यांना विनंती कृपया आपण त्यांनी मंचावर यायचे आहे। त्याचबरोबर निलेश सावंत वास्तुविशारद, त्याचबरोबर श्रीमती विनल पालांडे मॅडम सक्षम प्राधिकरण यांना देखील विनंती कृपया आपण व्यासपीठावर आसनस्थ व्हायचे। वसई विरार शहर महानगरपालिका क्षेत्रातील झोपडपट्टी पुनर्वसन योजना कार्यशाळेचा आज येथे दीपा प्रज्वलन करून उद्घाटन करण्यासाठी रक्षोबन साहेब, त्याचबरोबर स्नेहताई दुबे पंडित मॅडम, त्याचबरोबर विलास तरे साहेब, त्याचबरोबर राजन नाईक साहेब व माननीय आयुक्त माननीय श्री पवार साहेब यांना विनंती करेन त्यांनी कृपया दीपा प्रज्वलन करायचे आणि आजच्या या कार्यशाळेचं उद्घाटन करायचं। विनय मॅडम प्लीज आपणही दीप प्रज्वलन झालेलं आहे। कृपया सर्व अतिथींना विनंती केली त्यांनी कृपया विधानसभेच्या आमदार माननीय श्री स्नेहताई दुबे पंडित मॅडम यांचा पुष्पगुच्छ देऊन त्याचबरोबर आपल्या नालासोपारा विधानसभा मतदारसंघाचे माननीय आमदार श्री राजन नाईक साहेब यांचं देखील आम्ही इथे महापालिकेच्या वतीने माननीय आयुक्त महोदय श्री अनिल कुमार पवार साहेब यांना विनंती करेन की त्यांनी कृपया त्यांना शाल, सन्मान चिन्ह व पुष्पगुच्छ देऊन त्यांचं इथे स्वागत करावे। त्याचबरोबर बोईसर विधानसभा मतदारसंघाचे माननीय आमदार श्री विलास तरे साहेब हे देखील उपस्थित आहेत। त्यांचं देखील महापालिकेच्या वतीने मी आयुक्त महोदय यांना विनंती करेन की त्यांनी कृपया त्यांचं इथे शालशिल्प आणि पुष्पगुच्छ देऊन व सन्मान चिन्ह देऊन स्वागत करायचे। मी आपल्याकडे आवर्जून उपस्थित आपले यांचं देखील मी स्वागत आणि सन्मान करण्यासाठी माननीय आयुक्त महोदय श्री अनिल कुमार पवार साहेब यांना विनंती करतो की त्यांनी कृपया त्यांचं येथे स्वागत करावं। थँक्यू, धन्यवाद सर। पुष्पगुच्छ शालशिल्प त्यांचं स्वागत करायचं। त्याचबरोबर इथे आपल्या विनंतीला मान देऊन आवर्जून उपस्थित राहिलेल्या सक्षम प्राधिकरण मुंबई महानगर प्रदेश झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण केंद्राच्या आपल्या विनंतीला मान देऊन इथे अजून एक अतिथी उपस्थित झाले विनंती करतो की त्यांनी कृपया त्यांचं इथे शालशिल्प आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं।
थँक्यू, धन्यवाद. मी मान्य श्री पराग सोबत साहेबांना विनंती करेन त्यांनी कृपया आपण या ठिकाणी उपस्थित असणारे माझे मित्र, आपल्या महापालिकेचे आयुक्त श्री पवार साहेब, विधानसभेचे आपले प्रतिनिधी माननीय आमदार दुबे मॅडम, माननीय नाईक साहेब, माननीय तरे साहेब, या सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो. या सर्वांनी वेळोवेळी पाठपुरावा करून आम्हाला तिथे यायला भाग पडलेला आहे. त्यांनी खूप इनिशिएटिव्ह घेतलेला आहे. तर आपण सर्व उपस्थित जे डेव्हलपर्स असतील, आर्किटेक्ट असतील किंवा पदाधिकारी असतील, या सर्वांनी आजची जी कार्यशाळा आहे या कार्यशाळेत आपण काहीतरी घेऊन जाल अशी मी निश्चित आशा बाळगतो. आपल्या सर्व प्रश्नांची उत्तरं देण्याचा आपण प्रयत्न करू. आणि हे शहर, या आमदार महोदयांची जशी इच्छा आहे की शहर झोपडपट्टी मुक्त व्हावं, तर याच्यात मोठं योगदान आपणा सर्वांचं राहील. आमचं ऑफिस जे आहे ते सिंगल विंडो सिस्टीम आहे. आम्ही सगळी तुम्हाला आता पूर्ण माहिती करून देतो. तुमचे जेवढे शंका असतील त्याचं निरसन करायचा प्रयत्न करू आणि प्रोजेक्ट कसे तयार करायचे आणि तुम्हाला कुठली मदत आमच्याकडनं होईल आणि महापालिकेचा रोल काय याची सर्व कल्पना देण्यासाठी मी माझे सगळे अधिकारी इथे आणलेले आहेत. आता मी जास्त वेळ न घालवता माझ्या ऑफिसचे जे कार्यकारी अभियंता आहेत राजकुमार पवार, त्यांना विनंती करतो की त्यांनी प्रेझेंटेशन सुरू करा. सर्वांच्या संमतीने मी कार्यशाळेला सुरुवात करत आहे. प्रेझेंटेशन आणलेलं आहे आम्ही तयार करून. तर ते स्लाईड कोणाकडे स्लाईड नेक्स्ट अवलोकन केलं तर अगदी क्लिअर आहे, सोपं आहे. सोसायटी आधी फॉर्म करायला लागते झोपडपट्टी धारकांना. त्या झोपडपट्टी सोसायटी स्थापन करण्यासाठी 51% कमीत कमी सभासद एकत्र यावे लागतात. एक जनरल बॉडी ठराव घ्यायचा आहे. त्याच्यात तुम्हाला झोपडपट्टी पुनर्वसन योजना आपल्याला राबवायची असा ठराव घ्यायचा आहे. तुम्ही त्यानंतर डेव्हलपर आणि आर्किटेक्ट हे झोपडपट्टी वासियांनीच ठरवायचा आहे त्यांच्या जनरल बॉडीमध्ये. त्यानंतर तो ठराव SRA ऑफिसला येतो. पहिली प्रोसेस असते ऍक्सेप्टन्सची. त्यानंतर 3C डिक्लेअर केलं जातं. त्यानंतर झोपडपट्टी मधले जो सर्वे आहे हाऊसिंगचा, तर त्या झोपडपट्ट्यांचा बायोमेट्रिक सर्वे केला जातो. बायोमेट्रिक सर्वे मध्ये तुमचं झोपडपट्टीचं मेजरमेंट, नंतर आतलं आणि बाहेरचं असं दोन्ही मेजरमेंट घेतो आम्ही. आणि त्या व्यक्तीचं जे आहे त्याचे पण बायोमेट्रिक आपण घेतो. त्यानंतर पुढची स्टेज जी आहे की अनेक्सर 2 बनतं. अनेक्सर 2 मध्ये जे पात्र झोपडपट्टी धारक आहेत त्यांची यादी आहे. अनेक्सर 2 मीन्स त्याला पात्रतेच्या अटी काय की ती झोपडी आणि तो झोपडपट्टीत राहणारा माणूस यांच्याकडे 1/1/2000 पूर्वीचे पुरावे आणि झोपडीच्या अस्तित्वाचे पुरावे असणं गरजेचं आहे. क्लिअर इथपर्यंत? पात्रता काय की 1/1/2000 पूर्वीचे पुरावे झोपडीचे आणि झोपडीत राहणाऱ्याच्या अस्तित्वाचे. त्याच्यासाठी आपण काय बघतो? त्याच्यासाठी एक तर मतदार यादीत नाव असलेलं पाहिजे त्यावेळेच्या. नंतर MSMEचं बिल त्यावेळेचं त्यांनी सादर केलं पाहिजे, किंवा महापालिकेकडनं टॅक्सची नोटीस किंवा गुमास्ता लायसन जिथे त्याचं दुकान वगैरे असेल तर ती गोष्ट. या 3 पात्रतेचे साधारण आपण पुरावे बघतो. पुढचा मुद्दा काय आहे की प्लॅन मग सबमिट केला जातो. पुनर्वसनाचा प्लॅन आणि जे डेव्हलपरला त्याचा कमर्शियल प्लॅन जो आहे तो प्लॅन सबमिट केला जातो. त्याला मान्यता SRA मध्ये प्लॅनिंग अथॉरिटी आणि प्लॅन सँक्शनिंग अथॉरिटी म्हणून माझ्याकडेच ते अधिकार आहेत. तर ते प्लॅन तयार होतो आणि त्याप्रमाणे त्याचं किती झोपड्यांची संख्या आहे, किती डेन्सिटी आहे, त्याप्रमाणे आपले किती मजले होतात, किती फ्लॅट बांधायचे याचं कॅल्क्युलेशन करून आपण तो प्लॅन सबमिट करतो. पुढचा विषय आहे, तुम्हाला मी पात्रतेच्या अटी सांगितल्या. तुम्हाला किती एरिया मिळणार आहे झोपडपट्टी धारकाला
किती एरिया मिळणार? तर 300 स्क्वेअर फुटाचा फ्लॅट ज्यांच्याकडे पुरावे आहेत, जे पात्र होणार आहेत ॲनेक्सर 2 मध्ये, त्यांना विना मोबदला मिळणार. क्लिअर? आणि ज्या 2000 नंतर परंतु 2011 पर्यंत ज्यांच्याकडे पुरावे सापडतील तर त्यांना 2.5 लाख रुपये भरून सशुल्क फ्लॅट दिला जातो. म्हणजे 2.5 लाखात त्यांना 2000 पुढचे परंतु 2011च्या आतले यांना 2.5 लाखात फ्लॅट मिळण्याची तरतूद. पुढचा मुद्दा येतो ज्यांचे गाळे आहेत, व्यावसायिक गाळे किंवा शॉप्स, तर त्या लोकांचं काय, तर त्यांना त्यांच्या गाळ्याच्या मोजमापाप्रमाणे गाळा बांधून दिला जातो. गाळ्याची मॅक्झिमम जी हे आहे 225 स्क्वेअर फुटाचा गाळा जास्तीत जास्त मिळू शकतो या स्कीम मध्ये. इथपर्यंत मला वाटतं क्लिअर झालेलं असेल. तर अशी साधी सोपी ही स्कीम आहे. आता डेव्हलपर आणि आर्किटेक्टच्या दृष्टीने, आणि आता लोकप्रतिनिधींना काही प्रश्न पडले असतील, तर स्कीम काय मी तुम्हाला अगदी शॉर्ट मध्ये सांगितलं. मॅडमनी म्हणजे मला त्यांचं कौतुक करावंच वाटतं की खूपच बारकाईने प्रेझेंटेशन पाहिल्याने प्रॅक्टिकल प्रश्न त्यांच्या मनात आलेले आहेत. तर पहिला जो आहे की खाजगी जागा असेल तर मोबदला कोण देतं, तर याचा उत्तर असं आहे की लँड ॲक्विजिशन आमच्याकडनं होतं आणि डेव्हलपर जो आहे तो मोबदला आम्ही ठरवून देतो आणि ते डेव्हलपरला ते पेमेंट करावं लागतं. तर पहिला प्रश्न क्लिअर असेल असं मला वाटतं. तुमच्याकडे खाजण जमिनी जास्त आहेत असं मॅडमचं म्हणणं आलं. तर जमिनी कुठल्या जमिनीवर आपण प्रकल्प करू शकतो हे मी थोडक्यात सांगतो. आता आपल्याला जे अधिकार दिलेले आहेत या ऍक्ट प्रमाणे, तर महाराष्ट्र शासनाच्या ज्या जमिनी आहेत त्या जमिनींवर किंवा खाजगी मालकीच्या जमिनीवर आपण हे प्रकल्प करू शकतो. केंद्र सरकारच्या जमिनी म्हणजेच रेल्वे, फॉरेस्ट, सॉल्ट पॅन, SRZ किंवा CRZ जे आहेत या जमिनीवर आपल्याला हे प्रकल्प करता येत नाही. त्याच्यासाठी प्रक्रिया सुरू आहे. नीती आयोगाकडनं सर्वे झालेला आहे आणि ती पण प्रक्रिया सुरू आहे. काही दिवसांनी त्याच्या बाबतीत एक धोरण ठरेल आणि त्या जमिनीवरचं सुद्धा SRA करायला आपल्याला परमिशन काही दिवसांनी मिळू शकेल. तर महाराष्ट्र शासनाने सुद्धा तसा प्रस्ताव नीती आयोगाला पाठवलेला आहे आणि नीती आयोगाचे अधिकारी आणि आमच्यात सुद्धा संवाद झालेला आहे. पण ती पुढची स्टेप आहे. आता सध्या तरी तुम्हाला उत्तर असं आहे की महाराष्ट्र शासनाच्या मालकीच्या जमिनी आणि खाजगी जमिनी याच्यावर आपण प्रकल्प करू शकतो. त्यानंतर पुढचा मुद्दा विचारला की झोपडपट्टी धारकाला तुम्ही तिथून विस्थापित करणार तर मग त्याला कुठे ठेवणार, तर त्याला 2-3 ऑप्शन आहेत. एक, डेव्हलपर त्याला एक ठराविक भाडं ठरवून देतात. सोसायटी आणि डेव्हलपर याच्यामध्ये एक करार होतो भाड्याच्या संदर्भात आणि ते भाडं त्याला दिलं जातं आणि मग तो कुठेही भाड्याने आपलं घर घेऊन राहू शकतो. ते भाडं देण्याचे त्याच्यावर बंधनकारक आहे. त्याच्यावर आमचंही लक्ष असतं. ते सुनिश्चितपणे भाडं मिळेल याच्या बाबतीत आमच्याकडे सरकार विभाग आहे, तो पूर्ण त्याच्यावर मॉनिटर करत असतो. दुसरं, भाडं वाचवायचं असेल डेव्हलपरला तर त्याला परमनंट ट्रान्झिट कॅम्प नावाचा एक विषय आहे की तो एखादी बिल्डिंग बांधून तिथे या लोकांना शिफ्ट करू शकतो. ती पण आपल्याकडे सोय आहे. डेव्हलपरच्या मनावर आहे. पुढचा स्कीम आदिवासी जमिनीच्या संदर्भात आपण चांगला मुद्दा विचारला की परवाच चर्चा झाली त्याच्यात. तर याच्यावर आपल्याला सध्या तरी शासनाचे परमिशन घेऊन स्कीम करतायत आदिवासींच्या जमिनीमध्ये. ते महसूलची फायनल परमिशन असते तर ती घेऊन आपल्याला करता येते, ती मिळून जाते, काय प्रॉब्लेम. आता याच्यात रिलॅक्सेशन मिळण्यासाठी आपण काल चर्चा झाली मीटिंगमध्ये, पण ते आता बघू काय होतं. पण आता सध्या तरी आपल्याला परमिशन घ्यायची महसूलची आणि करता येईल, काय प्रॉब्लेम. आता दुसरं जे विचारलं की कालावधी किती आहे, म्हणजे आम्ही जे लेटर ऑफ इंटेंट देतो त्यामध्ये कालावधी असा आहे की 4000 मीटरचा प्लॉट असेल आणि 200 झोपड्या असतील तर त्याला 36 महिन्याचा कालावधी आपण कायद्याने दिलेला आहे. 36 महिने म्हणजे 3 वर्ष. आणि 1000 स्क्वेअर मीटरचा 10,000 स्क्वेअर मीटरचा प्लॉट असेल आणि 500 झोपडीधारक असतील
तर त्याला 60 महिन्याचा कालावधी आम्ही कायद्याने प्रिस्क्राईब करून देतो. 60 महिने, 5 वर्ष. तर असं साधारण या कालावधीत या स्कीम पूर्ण झाल्या पाहिजे अशी अपेक्षा आहे. आय थिंक मला वाटतं तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली. आपल्याकडनं काय होतं, आदिवासी जमिनीचं होतं तर ते करता येतं, ते पण राईट नाही. SRA हा वेगळा प्रकल्प आहे आणि क्लस्टर हा वेगळा प्रकल्प आहे. त्याच्यामुळे त्याची सांगड घालून एकत्र आम्हाला करता येणार नाही, कारण SRA मध्ये जे निकष आहेत आणि क्लस्टर मध्ये जे निकष आहेत ते वेगळे आहेत पूर्णपणे. त्याच्यामुळे त्याचं उत्तर नाही असं आहे. आयुक्त साहेब नाईक साहेबांचा प्रश्न जरा वेगळा होता की SRA आणि क्लस्टर सायमल्टेनियसली करता येऊ शकतात का. हाय, ज्या ठिकाणी आपल्याला SRA करता येईल त्या ठिकाणी SRA ची स्कीम होणारच आहे आणि क्लस्टर ज्या ठिकाणी आपल्याला करायचे म्हणजे आपण क्लस्टरचा सुद्धा आराखडा तयार केलेला आहे. कन्सल्टंटची अपॉइंटमेंट झालेली, 40 क्लस्टर आपले आयडेंटिफाय झालेले आहेत. त्यापैकी काही ठिकाणी आपल्याला क्लस्टरच्या UDCPIच्या योजनेअंतर्गत आपल्याला काम करावं लागेल आणि काही ठिकाणी ज्या ठिकाणी आपल्याला SRA ची स्कीम राबवायची त्या ठिकाणी ते पण करता येईल असं मला वाटतंय. तोच विषय आहे की तिथे SRA वापरता येईल आणि त्याचं उपकरण तिथे क्लस्टर वापरता येईल. दोन्ही फास्ट होईल. क्लस्टरची प्रोसेस थोडी फास्ट आहे असं मला वाटतं. जर योग्य असेल ते आपल्याला करायचं आहे. जे क्लस्टर आहे झोपडपट्टीवाल्याच्या हितासाठी आहे ते करायचं. बिलकुल. दुसरा जो मुद्दा विचारला होता ग्राउंड प्लस 1 ग्राउंड प्लस 4 तर ते आमच्या SRAच्या नियमाप्रमाणे एक झोपडपट्टी आणि एक फ्लॅट असं सध्या तरी हे आहे. त्याच्यामुळे त्याने वर जे काही एक्सटेन्शन केलेलं असतं त्याला आम्ही नाही घेऊ शकत. तर त्याला आपण माफ करा तुम्हाला अडवतो मध्येच असं आहे की नालासोपारा बाबुलपाडा म्हणून आमचा एरिया झोपड्या आहेत का तर 100% आहे. पण तिथे त्याच्या बाजूला लोड बिल्डिंग या चाळी झालेल्या बिल्डिंग झालेल्या आहेत. त्या संदर्भात आपलं काय धोरण असेल की संयुक्त म्हणून करता येतं का की बाबा 60 म्हणजे मला असं वाटतं की 60% जर तिथे झोपड्या असतील आणि 10-15% 20% म्हणजे हे जर असेल 60% तर संयुक्त करता येतं का की त्या बिल्डरला जर अफोर्डेबल असेल ते प्राईम लोकेशनचे एरिया आहे बिल्डरला त्याच्या 2 पैसे तसं करता येतं का. याचे 3 उत्तर आहेत. एक मी तुम्हाला आता उत्तर देणार नाही, तुम्हाला नंतर सांगतो. 1+4 असं जे म्हणतात आमदार साहेब तर त्याची जर संख्या जास्त असेल अशा घरांची तर वी कॅन गो फॉर क्लस्टर, इट इज बेटर. आणि झोपड्या असतील झोपडपट्टी SRAचं जे तत्व आहे की एक झोपडी एक घर एक फ्लॅट हे क्लिअर केलं मी. बाकी त्याच्यात तिसरा एक मार्ग आहे ते मी तुम्हाला नंतर सांगेन. मी तो बोलण्याचा त्यानंतर 2.5 लाख जे भरायला लागतील त्याच्या बाबतीत प्रोव्हिजन आहे तर त्याचं उत्तर नाही. कारण हे जे घर आहे तुम्ही आमच्या जागांवर अतिक्रमण केलेलं आहे त्याचं बक्षीस म्हणून तुम्हाला आम्ही फुकट घर देतो आहोत. आता शासनाने लिबरल धोरण करत करत 2011 पर्यंत आणले आहे. त्यामुळे त्या लोकांना थोडंसं पैसे भरावे लागतील स्वतःच्या ह्याच्यातनं 2.5 लाख रुपये. तर त्याचं उत्तर त्याची कुठली स्कीम नाही काही नाही, त्याला लोन नाही काही नाही. सध्या लोन बँकेतून मिळू शकतं, बँकातून मिळू शकतं ते त्यांच्या हक्काचं होणार. हो हा घर हक्काचं मिळणार. आणि त्यावेळेला त्या लोन काढायला जी डॉक्युमेंट लागतील त्यावेळेला कारण पैसे दिल्याशिवाय तुम्ही घरात एंट्री देणार नाही. बरोबर. पैसे दिल्याशिवाय घरात एंट्री देणार तर त्याला प्रायर त्याला लोन काढायला तुमचे डॉक्युमेंट झाले पाहिजे डॉक्युमेंटेशन. पण त्याच घरावर तो लोन काढेल आणि तुम्हाला देईल पैसे. त्या घरावर मी तुम्हाला सांगतो क्लिअर करू कायदेशीर तरतूद काय आहे की 5 वर्ष ते घराची मालकी हक्क रिस्ट्रिक्टेड आहे. 5 वर्षांनी तो झोपडपट्टी धारक ते घर विकू शकतो. बरोबर. त्याच्या आतमध्ये त्यांना परत सगळ्या परमिशन घ्याव्या लागतील आणि सद्यस्थितीत तरी आपण त्याला परमिशन देत नाही. म्हणजे त्या घरावर लोन नाही घेत आहे. ना पण त्याला विकायचा हा माझा विषय नाही. जो स्वतः राजन नाईकची झोपडी आहे राजन नाईककडे 2.5 लाख रुपये नाही. राजन नाईकची झोपडी SRA मध्ये डेव्हलपमेंट होते त्याला मालकी हक्काचं घर मिळतं. राजन नाईक ते 2.5 लाख भरायला तुम्ही जर प्रायर ते पैसे 2.5 लाख डॉक्युमेंट दिले त्याच जोरावरती बँकेतून लोन काढील तो चेक लोनचा SRA ज्या ह्याला खात्यातून जायचं त्या जाईल. त्याच्यात एकच सांगतो तो लोन देण्याचा भाग जो आहे तो बँकांचा आहे. आम्ही अलॉटमेंट देणार. तुम्ही डॉक्युमेंटेशन देणार. आम्ही डॉक्युमेंट देऊ त्याच्यावर त्यांना मिळत असेल लोन तर ते बरोबर.
आय थिंक मला तुम्ही तुमचं तिन्ही प्रश्नांची उत्तर आमदार महोदयांनी जो मुद्दा उपस्थित केलेला आहे, तर बोईसर ग्रामपंचायतला विशेष बाब म्हणून SRA मध्ये सामील केलेला आहे. आपल्या माहितीसाठी तर बोईसर ग्रामपंचायत एरियामध्ये आम्ही एस्टॅब्लिश केलेला आहे आणि मालमत्ता व्यवस्थापन विभागामार्फत शहरातले जेवढ्याही सरकारी जमिनी असतील किंवा तत्कालीन नगरपालिका ग्रामपंचायत जमिनी असतील आणि ज्या महापालिकेच्या नावावर झालेल्या नसतील किंवा त्यांचे मेजरमेंट झालेले नसतील, त्यांचे टायटल क्लिअर झालेले नसतील, असं साधारणतः 1000 एकरापेक्षा जास्त क्षेत्र आयडेंटिफाय केलेले आहे आणि त्याची टायटल सुद्धा महापालिकेच्या नावावर आपण आता करून घेण्याची कार्यवाही झालेली आहे. साधारणतः 70 ते 80% क्षेत्राचं वर महापालिकेचे नाव आम्ही लावून घेतले तहसीलदारांमार्फत आणि फक्त त्याच्यामध्ये पण लँड क्लासिफिकेशन आहे. त्याच्यामधले काही क्षेत्र CRZ मध्ये येतं, 1-2 मध्ये येतं, काही वेटलँड मध्ये येतं, तर त्या ठिकाणी आपल्याला रिस्ट्रिक्शन्स आहेत. पण जर असं काही असेल जसं करे साहेब सांगतायत की नाल्यांवर असेल तर त्यांचं काय करणार, तर त्या ठिकाणी जर असं जसं 25 झोपड्या असतील तर त्यांना आपल्याला महापालिकेच्या ताब्यात आलेल्या काही क्षेत्र असेल थोडंफार 2-1 गुंठे, 4 गुंठे, 5 गुंठे, 10 गुंठे अशावर जर आपली स्कीम होत असेल तर तसं देखील आपल्याला धोरण ठरवून आणि ते महापालिकेने SRA कडे ते क्षेत्र वर्ग करून तशी कार्यवाही करतील असं मला वाटतं. या ठिकाणी अतिक्रमण असेल तर तो मालक जो आहे तो त्या मालकाला पण स्कीम करायचे अधिकार आहे. आम्ही भूसंपादनाची जेव्हा नोटीस देतो त्यावेळेला सुनावणीची संधी देतो आणि सुनावणीची संधी दिल्यानंतर तो मालक जो जमिनीचा मालक आहे लँड होल्डर तो पुढे आला तर त्याला आम्ही तू स्कीम करायला त्याला परमिशन देऊ शकतो. पण त्याला मुदत आहे की 120 दिवसात त्याचा प्रस्ताव SRA ऑफिसला दाखल झाला पाहिजे. म्हणजे हा एक मुद्दा लक्षात ठेवा की मूळ मालक जमिनीचा आहे की लँड ॲक्विजिशन न स्वीकारता तो डेव्हलपर होऊ शकतो किंवा कोणाला द्यायचं असेल करू शकतो, पण तो स्वतःही ही स्कीम करू शकतो. साहेब एक माझा प्रश्न आहे पहिला विचारतो. या वसई विरारमध्ये आरक्षित जागा ज्या आहेत निरनिराळ्या कारणासाठी 2872 आरक्षित जागा आहेत. हायकोर्टात त्यासाठी रिपिटेशन दाखल आहे काय दाखल आहे, परंतु त्या जागेवरती जिथे झोपड्या झाल्या किंवा बांधकाम झालंय तिथे स्लमचं धोरण काय आहे? 14.7 मध्ये जेवढ्या आरक्षित जागा आहेत त्याच्यासाठी कसं आहे, नॉन रिलेबल जर रिझर्वेशन असेल म्हणजे PG, RG, रिक्रिएशनल गार्डन वगैरे म्हणतो त्यासाठी 35% आपण सोडून म्हणजे महानगरपालिकेला देऊन बाकीच्या 65% वर आपण स्कीम करू शकतो. आणि बिल्डेबल साठी आपल्याला 25% बांधीव क्षेत्र द्यावं लागतं आपल्याला. म्हणजे स्कूल आहे किंवा वेलफेअर सेंटरचं रिझर्वेशन आहे किंवा पोस्ट ऑफिसचं रिझर्वेशन आहे समथिंग. त्या पद्धतीने आपण 25% त्यांना बांधीव क्षेत्र त्याचा FSI काय समजा त्यांचा FSI आपल्याला मिळतो. आणि नॉन रिलेबल रिझर्वेशन आपल्याला 35% जागा सोडून 65% वर डेव्हलप करायचं. रिझर्वेशन्स आहेत ना, त्या रिझर्वेशन्स मध्ये आपल्याला अकोमोडेशन रिझर्वेशन म्हणजे AR पॉलिसी ऑलरेडी एक्झिस्टन्स मध्ये आहे. जर त्यांनी सांगितलं बिल्डेबल आणि नॉन बिल्डेबल रिझर्वेशन्स तर त्याच्यामध्ये आपल्याला साधारणतः 70-30 का 60-40 तर त्याला 100% FSI त्या 40%वर त्या 30% वापरून ते बांधता येतं आणि बाकीची जमीन विनामूल्य महापालिकेला किंवा अर्बन लोकल बॉडीला किंवा प्लॅनिंग अथॉरिटीला हस्तांतरित त्याला करता येते. त्यामुळे ते धोरण आहे आणि त्याच्या स्कीम आमच्याकडे चालू पण आहे. तुझा जो पहिला प्रश्न आहे त्याचं उत्तर थोडक्यात द्यायचं म्हटलं तर आदिवासी जे लोक असतात आणि त्यांचं जर अतिक्रमण असेल बरं तर आपल्याला तिथे झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबवता येते. आदिवासी लँड अलॉट झाली असेल आणि ते तिथे राहत असतील आणि त्यांची कच्ची घरं असतील तर त्या ठिकाणी त्यांच्या पुनर्वसनासाठी भरपूर योजना शासनाच्या उपलब्ध आहेत. त्यांना पक्की घरं मिळू शकतात वेगवेगळ्या योजनांमधून. ते महापालिकेकडनं काही राबवल्या जातात, काही जिल्हा परिषदकडे पण काही स्कीम आहेत, काही स्टेट गव्हर्नमेंटकडनं डायरेक्टली राबवल्या जातात. तर त्याचं उत्तर हे आहे. परंतु आम्ही जे आलेलो आहोत
ज्या लोकांनी अतिक्रमण केलेलं आहे, शासकीय जमिनीवर असो किंवा खाजगी जमिनीवर असो, त्यांना आता स्वतःच्या मालकीचं घर मिळू शकत नाही. तर शासनाने त्यांच्यासाठी माणुसकीच्या भावनेतून त्यांना एक चांगलं घर मिळावं, तिथलं जे वातावरण आहे ते चांगलं व्हावं, चांगल्या राहण्यासाठी त्यांना टॉयलेट असो, पिण्याचं पाणी असो, स्वच्छता असो, सगळं आणि वातावरणातला बदल व्हावा, या दृष्टीने ही स्लम रिहॅबिलिटेशन स्कीम केली. तर तुम्ही जे म्हणतात त्या प्रश्नाचं उत्तर डायरेक्टली माझ्याकडे नाही, त्याला वेगळ्या योजना आहेत आदिवासींसाठी. तुम्ही ती प्रश्न अगदी बरोबर आहे, परंतु अतिक्रमण करून राहत असतील तर त्यांना दुसरा पर्याय नाही, त्यांना आम्ही फ्लॅटमध्ये स्थलांतरित करू शकतो. तुझा प्रश्न त्या 41 बिल्डिंग बाबतचा पण होता. पहिल्यांदा मी अतिक्रमण म्हणजे काय आणि अनधिकृत म्हणजे काय हे तुम्हाला सांगतो. अतिक्रमण म्हणजे सरकारी जमिनींवर अनधिकृतपणे बांधलेल्या इमारतीचं ते अतिक्रमण असतं, मालकी शासनाची असते, तो अतिक्रमणधारक असतो. आणि खाजगी मिळकतीवर ज्या बिल्डिंग बांधल्या जातात ज्याला परवानगी नसते ते अनधिकृत बिल्डिंग असतात. त्यामुळे सरकारी जमिनीवरचं अतिक्रमण असतं त्या 100% अनधिकृत असतात, पण त्या अतिक्रमित असतात. इथं मात्र विथ द कन्सेंट ऑफ लँड ओनर त्या बिल्डिंग बांधल्या जातात, त्या अनधिकृत आहेत. आता आपण पहिल्यांदा ज्यांनी सांगितलं, तुम्ही त्याच्यात मिक्स केलेलं आहे तुमच्या प्रश्नामध्ये. SRAचा कायदा पण तुम्ही सांगतात आणि पुनर्वसनाचं पण सांगताय. तर या ठिकाणी त्यांनी पहिल्यांदाच क्लॅरिफाय केलेलं आहे की ज्या ठिकाणी बैठ्यात घरं आहेत, चाळी आहेत, त्या ठिकाणी SRA स्कीम राबवली जाऊ शकते आहे. त्यामुळे 2020 पासून जरी आपल्याकडे ठाण्याला SRA आलेला आहे म्हणून 4 वर्ष झालं नाही, या म्हणजे हा प्रश्नाला उत्तर हेच आहे की त्या बैठ्या चाळी नव्हत्या, त्या मल्टी स्टोरी बिल्डिंग होत्या, त्यामुळे तिथे SRA स्कीम राबवता येत नाही, नसणार आहे. हे तुम्हाला क्लॅरिफाय करतो. हा एक मुद्दा होता. दुसरा मुद्दा म्हणजे असा आहे की त्यांच्या आता पुनर्वसनाचा भाग आहे, त्याच्याबद्दल शासन स्तरावर आमचे सगळ्या चर्चा चाललेल्या आहेत आणि त्याच्यावर आमदार 2-3 आमदार महोदयांच्या पुढाकाराने यात काय पर्याय काढता येणार आहे हे देखील आम्ही शासन स्तरावर बैठकीअंती याचं निश्चिती होणार आहे. आणि तिसरा मुद्दा त्याच्यामध्ये पण मी आणखी क्लॅरिफाय करतो की त्या जमिनीबद्दल कोर्टामध्ये पटेल वर्सेस गुप्ता असा वादही चालू आहे. चौथा मुद्दा त्याच्यामध्ये असं सांगतो की त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टाने सुद्धा अनाधिकृत ठरवून त्याला पाडण्यास सांगितलं होतं, परंतु त्या ठिकाणी आपले आरक्षण पण होती. त्यामुळे दोन्ही मुद्द्यांचा हे करून तो त्या आपल्यावर पुढची कारवाई आपल्याला करावी लागलेली आहे. हा विषय आहे. आज फक्त आपण पत्रकारांना SRAच्या बाबतीत काही बोलायचं असेल तर त्यांनी ते मुद्दे काढावे. बाकीच्या बाबतीमध्ये मला तुम्ही भेटून तुमच्या शंकाचे निरसन 100% करू शकेल. लोक लोड बेरिंग मध्ये गेलेली आहेत, तर आपण गुगल मॅपिंगद्वारे हे पाहू शकतो का की त्या जागी कधीपासून चाळी होत्या आणि कधीपासून त्या लोड बेरिंग झाल्या, जेणेकरून त्यांना त्या झोपडीधारकांचाच दर्जा मिळेल. कारण की आज तुम्ही जर बघितलं तिथे सर्वे केला तर त्या लोड बेरिंग पण चाळीसारखीच अवस्था आहे, म्हणजे अतिशय वाईट परिस्थिती आहे. काही तर C1 C2 कॅटेगरी मधल्या लोड बेरिंग आहेत, कधीही पडू शकतात अशा आहे, त्यांना काहीही सोयी सुविधा तिथे नाही आहे. प्रेत न्यायला सुद्धा जागा नाहीये, इतक्या लागून त्या सगळ्या लोड बेरिंग आहे. तर ह्याचा आपण कुठेतरी विचार मला असं वाटतं केला पाहिजे. त्याची उत्तर ऑलरेडी आलेली आहे. एक आमदार हा जो प्रश्न वारंवार आपल्याकडे उपस्थित केला जातो किंवा जिथे आम्ही MMR मध्ये फिरतो, हा प्रश्न स्वाभाविक आहे की लोकांनी सरकारी जमिनीवर अतिक्रमण केलं किंवा खाजगी जमिनीवर अतिक्रमण केलं. सुरुवातीला साधं घर बांधलं, कालांतराने त्याच्यावर मजले चढवले. बरोबर, SRA लावायचं म्हटलं तर कायदा काय सांगतो की आमच्या दृष्टीने ती एक झोपडी आहे. बरोबर, आणि एक झोपडी, एक मालक, एक फ्लॅट. आता दुसरा त्याला अल्टरनेटिव्ह उत्तर असं आहे की क्लस्टर डेव्हलपमेंट एक गव्हर्नमेंटने आणलेलं आहे 14.8. त्याच्यामध्ये या चाळींचा अशा प्रकारचा विचार केला गेलेला आहे. तर तिथे जर फिजिबल असेल तर आयुक्त महोदय ते तपासतील. तिथे फिजिबल असेल तर ऑलरेडी त्यांचं क्लस्टर डेव्हलपमेंट झालेलं आहे, तर त्या ठिकाणी क्लस्टरला आपण जाऊ शकतो अशा लोकांसाठी. तर तू बोलते याच्यामध्ये आपण की क्लस्टर डेव्हलपमेंटसाठी किंवा ह्या
मल्टी स्टोरेज ज्या बिल्डिंग झाल्या, झोपडी झाल्या म्हणतात लोड बेअरिंगच्या, याच्यावर उपाय करण्याकरता मी मागच्या वर्षी याच्याबद्दल चर्चा केली होती, युडी विभागाशी पण चर्चा केली होती. त्यांनी मला सांगितलं की आपल्याला इथं SRA करायला लिमिटेशन्स आहेत. ज्या काही ठिकाणी आपल्याला SRA करता येईल आणि काही ठिकाणी आपल्याला क्लस्टर डेव्हलपमेंट करता येईल. तर पहिल्यांदा तुमचं क्लस्टर डेव्हलपमेंट करण्याकरता प्लॅनिंग करायच्या अगोदर सर्वे झाला पाहिजे. त्यामुळे तुम्ही पहिल्यांदा कन्सल्टंटची अपॉइंटमेंट करा आणि मग आपण ज्या भागामध्ये ज्यांचे याच्यामध्ये एक्सपर्टाईज आहे अशा कन्सल्टंट्सला आपण आयडेंटिफाय करायचा प्रयत्न केला. त्यासाठी एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट, स्वारस्याची अभिरुची आपण ही काढली आणि त्याच्यानंतर आपण जे आपल्या कन्सल्टंट प्राप्त झाले त्याच्यापैकी एका कन्सल्टंटला आपण अपॉइंट केलं आणि ह्या शहरामध्ये 10,000 स्क्वेअर मीटर म्हणजे 1 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्र असलेले 40 क्लस्टर आपण आयडेंटिफाय करून घेतलेले आहेत. आणि मग त्याच्यामध्ये आता कारण की त्याच्यावर आता आपल्याला पुढचं काम करायचं आहे की तिथे जे लोक आहेत ते राहतात त्याची मालकी पहिल्यांदा आयडेंटिफाय करणं, त्या लोकांची मान्यता घेणं आणि त्यांचे तसे सोसायटी फॉर्म करणं, ठराव करून घेणं आणि मग विकासात त्या ठिकाणी घेईल आणि मग ते क्लस्टरमध्ये तो बांधीन आणि त्याला ॲडिशनल FSI तो बाजारात विकेल आणि तिथल्या लोकांना तो घर उपलब्ध करून देईल. ही पुढची बाब आहे. याचं कारण आणखी असं आहे की आता आपल्याकडे एक जस्ट उदाहरण देतो. उदाहरण इन द सेन्स की आपल्याकडे सर्वात मेगा प्रोजेक्ट येतो आहे आणि तो म्हणजे हायस्पीड रेलचा, बुलेट ट्रेनचा, जो आपला शासनाचा आणि केंद्र शासनाचा फ्लॅगशिप प्रोग्राम आहे आणि आपल्यासाठी देखील फार उपयुक्त असा प्रोग्राम आहे. तर याच्यामध्ये देखील 4 क्लस्टर आम्ही आयडेंटिफाय केले आउट ऑफ 40. तर त्याच्यामध्ये सुद्धा सेंट्रल गव्हर्नमेंटच्या सेक्रेटरीज आणि सर्वांचं म्हणणं आहे की पहिल्यांदा तुम्ही हे क्लस्टर इथे डेव्हलप करा. का तर आपल्याला त्या ठिकाणी सिविक कम्युनिटी चांगलं देणं, इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं डेव्हलप करणं आणि फेज मॅनरमध्ये त्याची डेव्हलपमेंट करणं. त्यामुळे ते क्लस्टरचं काम आपल्याला चालू करावंच लागणार आहे. फक्त सांगायचा प्रश्न असा आहे या ठिकाणी की ज्या ठिकाणी आपल्याला SRA फिजिबल होते त्या ठिकाणी आपण SRAला जावं आणि ज्या ठिकाणी आपल्याला एकापेक्षा जास्त मजले बांधले गेलेले असतील त्या ठिकाणी आपल्याला क्लस्टरमध्ये आपल्याचा समावेश असेलच. मी आत्ताच आमच्या प्लॅनिंग डिपार्टमेंटला सूचना दिल्या की आपल्या जो 3 आमदारांमध्ये यांना हे क्लस्टरचे आपण कोणते आयडेंटिफाय केले, कोणत्या भागातले केलेले आहेत, त्याचं क्षेत्र किती आहे, त्याचं लोकेशन कोणतं आहे, ते DPवर आपण मार्क केलेलं आहे. हे सगळी माहिती त्यांना द्या म्हणजे त्यामध्ये देखील त्यांना जेव्हा नागरिक भेटायला त्यावेळेस त्यांना सांगता येईल आणि थोडंसं नागरिकांचं मन सुद्धा वळवता येईल आणि त्याचं क्लस्टर आपलं डेव्हलपमेंटचा आपला तो पण आपला मार्ग चालू होईल. दोन्ही मार्गाने आपल्याला जसं शासनाचा संकल्प झोपडपट्टी मुक्त शहर करायचं आहे त्या दोन्ही माध्यमातून आपल्याला ते करावं लागणार आहे. त्याकरता आपल्या सर्वांचं सहकार्य त्या ठिकाणी लागणार आहे आणि महापालिकेने जसं आता SRA मध्ये 1 विंडो केलेला आहे, सेम धर्तीवर क्लस्टरसाठी सुद्धा आपण महापालिकेमध्ये 1 विंडो करू जेणेकरून त्यांना कोणत्याही प्रकारच्या म्हणजे त्यांना हेल्पटी मारावा लागणार नाही. किंवा ते ऑनलाईन पण आम्ही आता करतोय जेणेकरून तो घरी बसूनच ते काम करेल आणि अपलोड करू शकेल. सर्वे डेटा वगैरे जो काय असेल तो आर्किटेक्ट किंवा बाकी सगळी मंडळी घरी बसून करू शकते आणि काही क्वेरी आल्या तर त्या सॉल्व्ह करता येतील. आणि जरी क्वेरी आल्या तर त्या ऑफलाईन पद्धतीने आपल्याला सॉल्व्ह करून त्या फाईल्स 1 विंडोमधून आपल्याला क्लिअर करता येतील. कारण की त्याशिवाय हे झपाट्याने होणार नाही. प्रत्येक टेबल टू टेबल जर फिरायला लागलं तर त्याला फार वेळ लागणार आहे आणि त्याच्याने प्रत्येकाची इंटरेस्ट पण डेव्हलप होत असतात. हे टाळण्याकरता क्लस्टरसाठी करावंच लागणार आहे. आम्हाला ती 1 विंडो पण आम्ही ते करणार आहे, ते पण आमच्या नियोजनामध्ये आहे. धन्यवाद. हॅलो, नमस्कार सर. आपला वसई विरार महानगरपालिकेमध्ये मागील 10 वर्षात धोकादायक इमारत तोडल्या गेल्या आणि ते लोक आजही बेघर आहेत, गरीब लोक, म्हणजे त्यांना घरच नाही, भाड्याच्या याच्यावर राहत आहेत ते लोक. तर त्यांच्यासाठी काय होऊ शकते का आपला या मार्फत? धोकादायक इमारती तोडल्या महानगरपालिकेने त्या तोडलेल्या मागे 10 वर्षापासून लोक बेघर आहेत इकडचे. क्लस्टरला तरी होईल का सर? क्लस्टरमध्ये होईल का त्याबद्दल जर मार्गदर्शन केलं जमीन आजी वेगळी आहेत त्या जमिनीवर मालक काय करून देत नाही. आता त्याच्यामध्ये काय होतं माहिती का, धोकादायक असल्यामुळे आपल्याला ते तोडावे लागतात ही गोष्ट खरी आहे. परंतु त्या नागरिकांचं त्यांच्या अज्ञानामुळे त्यांची फसवणूक झालेली असते. त्यामुळे त्यांना भविष्यात त्या जागेवर क्लेम राहावा.
याच्याकरता देखील मी जे मंडळ माझ्याकडे येत होतं मी पर्याय पण सांगितले की त्यांना आम्ही महापालिकेमार्फत सर्टिफाय करून देतो की ह्या घरामध्ये किंवा ह्या चाळीमध्ये किंवा ह्या बिल्डिंगमध्ये ह्या फ्लोअरला इतके लोक राहत होते, त्यांच्या कुटुंबात इतके सदस्य होते, त्यांचं नातं काय आहे, त्यांनी नोटरीज ॲग्रीमेंट केलं असेल तर त्या नोटरीज ॲग्रीमेंटच्या माध्यमातून त्यांनी ही इतके रुपयाला मिळकत घेतलेली होती आणि आता सीओ नसल्यामुळे ती पाडतोय. तर त्यांचा जो कोणी मालक असेल किंवा त्या मालकाने कोणत्याही पद्धतीने या राहणाऱ्या पूर्वी राहणाऱ्या नागरिकांना ची दिशाभूल करून परत बांधून दुसऱ्याला विकू नये म्हणून आम्ही त्यांना सर्टिफाय करून देतो. हा एक आम्ही नागरिकांना प्रत्येकाकडे दिलेला आहे, प्रत्येकाच्या ठिकाणी दिलेला आहे. तरी पण मी नागरिकांना आणखी अशी विनंती केली होती, मी तहसीलदार साहेबांशी बोलतो आणि जे सर्टिफिकेट आहे त्या सर्टिफिकेट प्रमाणे तुम्ही सर्वांनी अर्ज द्या, सर्टिफिकेट जोडा आणि इतर हक्कांमध्ये तुमचं नाव सातबाऱ्याच्या नोंदवून घेऊ. म्हणजे जेव्हा केव्हा डेव्हलपमेंटला येईल ती जागा तर तुमचा क्लेम राहील. तुमची परवानगी घेतल्याशिवाय तर तुम्हाला ते घर दिल्याशिवाय बाकीचा त्याला विकास करता येणार नाही. हा दुसरा सांगितला होता. आणि तिसरा मुद्दा आणखी असाही सांगितला होता की जर तुम्ही आता एवढा झगडता सिस्टम बरोबर तो झगडता तर आणखी एक न्यायालयीन प्रयोग तुम्ही जर केला, एक पिटिशन टाकून द्या, आम्हाला पार्टी करा महापालिकेला. आणि महापालिका त्या ठिकाणी सांगितली यस हे लोक तिथे राहत होते, आम्ही सर्टिफाय त्यांना करून दिलेला आहे, त्यांचा क्लेम त्या ठिकाणी आहे, जेणेकरून आणि त्या जो कोणी डेव्हलपर असेल पूर्वीचा किंवा आता नवीन त्याला रिस्ट्रेन करा की यांच्या कन्सेंट शिवाय त्याची बांधकामं करायची नाही, असं प्रत्येक गोष्टीत सांगितलेलं आहे. परंतु कसं असतं की प्रत्येक गोष्ट महापालिकेनेच करावी अशी नागरिकांची पण थोडी भूमिका आहे. त्यामुळे मी प्रत्येकाला म्हटलं की तुमचं सहकार्य असल्याशिवाय आम्ही पुढे जाऊ शकत नाही. तुम्ही या 2 बाबी केल्या तर मी तहसीलदारामार्फत या सातबाऱ्यावर तुमचे नावं लावून द्यायची आपली तयारी राहणार. हे अनेक वेळा सांगितले मी प्रत्येक वेळेस. आणि कोणताही प्रश्न असेल की त्याला पर्याय असतो, पण तुम्ही जर आम्हाला सहकार्य कराल तरच होईल. नाही तर काही वेळा कायद्याचे बंधन येतात, काही वेळा कोर्टाच्या ऑर्डर असतात, आम्हाला त्या मान्य करावं लागतात. आणि मी त्या माणसाला पूर्वीच्या याला बिल्डरलाही पार्टी करा, जमीन मालकालाही पार्टी करा. तुम्ही असेच सगळे कष्टाचे पैसे गोळा करून नाही बाकीच्या लोकांना दिले नाही, इथे पण थोडंफार तुम्हाला मदत लागेल तर ती करून घ्या. कोर्टाचा आम्ही तुम्हाला काय मदत करायची ते आमची जबाबदारी राहणार आहे. आम्ही कधीच त्या लोकांच्या विरोधात राहणार नाही. म्हणजे घर पाडणं किंवा तोडणं किंवा निर्वासित करणं हे फार दुःखाचं काम आहे, पराकोटीचं वाईट काम आहे. पण नाही असतो काही काही ठिकाणी महानगरमध्ये दोष नाही देत आहे. दोष तरी म्हटले 80 वर्षाची म्हातारी आहे, तिला रात्र घर नाही म्हणून साहेब घर नाही. मला असं वाटतंय एसआरआयच्या संदर्भात आम्ही इथे आलेलो होतो. कंपोनंटच कमी आहे इथे. तसंच एसआरए मध्ये पण सेम प्रश्न येऊ शकते, कारण इथे जे एसआरए आहेत त्यांची डेन्सिटी ऍट पार विथ मुंबई नसेल. म्हणून जरी एफएसआयचा कॅप नाही आहे इथे 4चा, तरी सुद्धा आम्ही तर ते कॅप पर्यंत पोहोचूच नाही शकणार. सो इट मे नॉट बी फिजिबल एसआरए इयर. म्हणून आता सगळे डिग्नेटरीज इथे आहेत. तर सो आय विल रिक्वेस्ट की एखादी जसं आर्किटेक्ट सरांनी सांगितलं, निलेश सावंत सरांनी, एक जर कमिटी फॉर्म करून आपण एक फिजिबिलिटी स्टडी दोन्ही क्लस्टर रिडेव्हलपमेंटसाठी आणि एसआरएसाठी वसई विरार करिता करायला पाहिजे असं मला वाटते. दॅट इज रिक्वेस्ट फ्रॉम टेक्निकल साईड. आणि जसं क्लस्टर रिडेव्हलपमेंटमध्ये शेवटी एक नोट दिलेली आहे की इफ इन केस क्लस्टर रिडेव्हलपमेंट इज नॉट फिजिबल, then high power committee has powers to do the necessary changes and only inform the state government. मग तसं काही पॉवर या स्लम रिहॅबमध्ये मला दिसत नाही आहे. मग तसं ॲज पर साईट, कारण इव्हन इफ वी हॅव एवढे सगळे महानगरपालिका जरी इन्क्लुडेड असेल एसआरएमध्ये, सगळ्या सिटीजचे प्रॉब्लेम्स डेन्सिटीज वेगळे असणार आहेत. तर साईट स्पेसिफिक आणि सिटी स्पेसिफिक काय असे पॉवर्स, डिस्क्रिशनरी पॉवर्स एसआरए अथॉरिटीकडे आहे का टू चेंज अ फ्यू रेग्युलेशन्स सो दॅट इट इज फिजिबल. थँक्यू सर. हॅलो मॅडम, तुम्ही विचारलेला प्रश्न बरोबर आहे. तुम्ही बोलताय की डेन्सिटी कमी आहे वसई विरारमध्ये आणि मुंबईच्या ॲटवर तुम्हाला जाता येणार नाही असं बोलताय. परंतु डेन्सिटीचा प्रश्न नाही, किती डेन्सिटी कमी असली तरी आपण 500 डेन्सिटी कमीत कमी किंवा मॅक्सिमम 650 डेन्सिटीला प्रपोजल सँक्शन करू शकतो.
मग जेवढी डेन्सिटी जागेवर असेल, समजा तुमची 200 डेन्सिटी जागेवर असेल तर बाकीचे 500ला जाताना 300 पीएटी जनरेट होतील, 650ला जाताना परत अजून 150 पीएटी जनरेट होतील. त्याच्यामुळे डेन्सिटीचा प्रश्न निर्माण होत नाहीये. आपण एसआरए व्हायबल होऊ शकतो त्या ठिकाणी. एसआरए बद्दल माहिती देताना मुख्य अधिकारी ठाण्यावरून जे आलेले ह्यांचं म्हणणं आहे की वसई तालुक्यासाठी म्हणजेच वसई विरार शहर महानगरपालिकेसाठी 2020 मध्ये हा कायदा लागू करण्यात आलेला आहे. एसआरए मध्ये पुनर्विकास करू शकतो असं वसईतील कोणालाही माहिती नाही. वसईतील सर्व लोक आजपर्यंत ह्या गोष्टीपासून लांब होते. आता वसईतील जनतेला नवं चैतन्य आलेलं आहे, कारण वसईतील झोपडपट्टीमध्ये राहणारे आपल्या मुलाबाळाचा सांभाळ करतात. त्या ठिकाणी टॉयलेट, बाथरूम किंवा रस्ता ह्याची सेवा नसल्यामुळे ठिकाणी झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या लोकांना फारच हाल आणि संकटाला सामोरे जावे लागते. आता वसईतील सर्व जनतेने नवीन चैतन्य आणि नवीन आनंदाने ह्या एसआरए कायद्याचं नवीन बिल्डिंग बनून आम्हाला फ्लॅट सिस्टम मिळणार आहेत, याबद्दल हे लोक आनंदी आहेत. अब्दुल कलामसह दिलीप डाबरे, वसई लाईव्ह न्यूज.